नमस्कार मंडळी. आज आपण जाधव श्रीकांत यांच्या लेखणीतून उतरलेल्या एका अप्रतिम कथेचा अनुभव घेणार आहोत. मी एक बँकर बोलतोय. जरा विचार करा, जर एक बँकच आपल्याशी बोलायला लागली तर? तिचा जन्म, तिचा प्रवास आणि तिचं भविष्य हे सगळं ती स्वतःच सांगते. चला तर मग ऐकूया या बँकेचीच गोष्ट तिच्याच शब्दात. मी पैशांचा पहिला पहारेकरी. जेव्हा व्यवहार होते सोन्या चांदीत, तेव्हाही मी होतो सावध, ध्येयधारी. काय ओळी आहेत. विचार करा, तो काळ जेव्हा सगळं काही सोन्या चांदीत मोजलं जायचं. तेव्हापासून मी म्हणजे एक बँक एका पहारेकऱ्यासारखी उभी होते, एकदम सावध, आपलं ध्येय पक्क ठरवून. पण हा पहारेकरी आहे तरी कोण? माझी म्हणजे एका बँकेची खरी ओळख काय आहे? माझी मुळं कुठून आली आहेत? चला जरा खोलात जाऊन बघूया. सगळी सुरुवात झाली सोन्याच्या नाण्यांपासून. मग व्यापारी आले, राजे महाराजे आले. माझा पाया म्हणजे लोकांचा विश्वास. आणि हा विश्वास कोणी जपला? तर त्या काळातल्या महाजनांनी, शेठजींनी आणि सावकारांनी. खरं तर हेच माझे सुरुवातीचे रूप होते. पण या सगळ्याला एक पक्की चौकट, एक नियम कोणी दिला असेल तर तो दिला कौटिल्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथाने. तिथूनच असं म्हणू शकतो की माझा एक औपचारिक जन्म झाला. हो, कौटिल्यांचं अर्थशास्त्र याच ग्रंथानं मला माझी खरी औपचारिक ओळख दिली. म्हणजे बघा, कर्ज कसं द्यायचं, त्यावर व्याज किती असावं, कर प्रणाली कशी असावी, याचे सगळे नियम घालून दिले. आणि खरं सांगायचं तर ह्या जुन्या पण भक्कम पायावर मी आजपर्यंत चालत आले आहे. आता थोडं भूतकाळात जाऊया. माझ्या जुन्या काळात, जेव्हा मी सगळ्यांची नव्हते, माझं जग खूप वेगळं होतं, मर्यादित होतं. मी होतो तिजोरीत बंद. सामान्य माणसाला बँक म्हणजे भीती वाटायची. मी फक्त श्रीमंतांचा सोबती होतो रे. अगदी खरंय. विचार करा, मी जणू काही एका मोठ्या तिजोरीत बंद होते. माझं सगळं काम म्हणजे कागदपत्र आणि शिक्के. त्यामुळे सामान्य माणसाला माझी भीतीच वाटायची, कारण तेव्हा मी फक्त श्रीमंतांच्याच जवळ होते. तो काळ आठवला की आजही, अरे बापरे, सगळं काही रोख पैशात. मोठमोठ्या जाडजूड वह्या असायच्या, त्यात हाताने नोंदी व्हायच्या. बँकेत तर विचारायलाच नको, लांबच लांब रांगा. कर्जासाठी अर्ज करायचा म्हणजे कागदांचा भला मोठा डोंगर. आणि मग साहेबांची सही कधी होते याची वाट बघत बसायचं. कर्ज मिळणं म्हणजे जणू काही एखादं युद्ध जिंकल्यासारखंच होतं. पण मग आलं 1969 साल आणि एक ऐतिहासिक क्षण उजाडला. सरकारने एका फटक्यात 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आणि त्या दिवसापासून मी खऱ्या अर्थाने त्या तिजोरीतून, त्या शेटजींच्या घरातून बाहेर पडले आणि थेट सामान्य माणसाच्या दारात पोहोचले. आणि हा बदल किती मोठा होता हे इथे बघा. जिथे पूर्वी लांबच लांब रांगा होत्या, तिथे आज फक्त एक क्लिक आहे. जिथे कागदांचे ढीग होते, तिथे आज एक मोबाईल आहे. आणि जिथे फक्त रोख रक्कम चालायची, तिथे आज QR कोड आहे. हाच तर फरक आहे माझ्या जुन्या आणि नव्या काळातला. जुन्या पद्धती आता चालणार नाहीत हे मला कळून चुकलं होतं. मग काय, मी ठरवलं स्वतःला बदलायचं. आणि तिथूनच मी एका नव्या झपाट्याच्या युगात पाऊल टाकलं. रोख व्यवहाराची माळ सोडून दिली. मोबाईल, इंटरनेट, UPIने दिशा बदलली. व्यवहार आता एक क्लिकवर. बस, मी जुनी रोख व्यवहारांची सवय सोडून दिली. मोबाईल, इंटरनेट आणि UPI या तिघांनी मिळून माझा मार्गच बदलून टाकला. तंत्रज्ञानाची साथ घेतली आणि सगळं काही फक्त एका क्लिकवर आणून ठेवलं. आणि हा बदल किती मोठा आहे माहितीये? हा आकडा बघा, 12 अब्ज. 2023मध्ये भारतात दर महिन्याला UPIद्वारे 12 अब्जापेक्षा जास्त व्यवहार झाले आहेत. यालाच तर म्हणतात खरी डिजिटल क्रांती. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स, ATMs आणि मग 2016मध्ये आलेली UPI सिस्टम, या सगळ्यांनी मिळून आर्थिक व्यवहारांचा चेहरा मोहराच बदलून टाकला. आता बँकेत यायची गरजच नाही. कुठूनही, कधीही, काहीही व्यवहार करणं शक्य झालंय. पण थांबा, माझा प्रवास इथे संपत नाहीये. मी आता पुढे बघतेय, भविष्याकडे, जिथे तंत्रज्ञान मला आणखी हुशार, आणखी वेगवान बनवणार आहे. मी आता AI सोबत विचार करतो. डेटा ॲनालिटिक्सने ग्राहक समजतो. माझ्या निर्णयात वेग वाढतो. हो, अगदी बरोबर. आता मी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने विचार करायला लागले. डेटा ॲनालिटिक्समुळे मला कळतं की ग्राहकांना नक्की काय हवंय, आणि त्यामुळे माझे निर्णय एकदम अचूक आणि सुपरफास्ट झाले आहेत. म्हणजे बघा, भविष्यात कर्ज कसं मिळेल? एकदम सोपं. स्टेप 1, AI तुमची गरज समजून घेईल. स्टेप 2, तुमच्या डेटाचं क्षणात विश्लेषण करेल. आणि स्टेप 3, लगेचच निर्णय देईल. ना कसली वाट बघायची, ना कागदपत्र जमा करायचे. सगळं काही झटपट.
आणि हे तर फक्त एक उदाहरण आहे. भविष्यात तर काय काय असणार आहे. AI असेल जे माझ्यासाठी विचार करेल, ब्लॉकचेन असेल ज्यामुळे प्रत्येक व्यवहार एकदम सुरक्षित होईल, बिग डेटा असेल जो ग्राहकांना समजून घ्यायला मदत करेल. एवढंच काय तर फक्त बोलून बँकिंग व्यवहार करता येतील, व्हॉइस बँकिंग. आणि गंमत म्हणजे HDFC, SBI, ICICI सारख्या मोठ्या बँकांनी या दिशेने काम सुरूही केलंय. ठीक आहे, हे सगळं तंत्रज्ञान, वेग, सगळं छान आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे माझी खरी ओळख काय आहे? माझं अस्तित्व कशासाठी आहे? आणि मग हा प्रश्न उभा राहतो, मी फक्त एक नोकरी आहे की त्यापेक्षा काहीतरी जास्त, एक समाजसेवा? आणि त्याचं उत्तर या ओळींमध्ये आहे. फक्त कर्ज नव्हे, मी जीवनही उभं करतो. समाजाच्या उभारणीत माझा ठाम विश्वास. मी फक्त पैसे देत नाही, कर्ज देत नाही. मी लोकांचं आयुष्य उभं करते. समाजाला घडवण्यात माझाही एक वाटा आहे आणि यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी देतो बळ, मी देतो साथ. व्यवसाय उभा करणाऱ्यांना मीच हक्काचा हात. जे लोक शून्यातून स्वतःचं काहीतरी उभं करायचं स्वप्न बघतात, त्यांना मी बळ देते, साथ देते. त्यांच्यासाठी मी एक हक्काचा आधार आहे. आणि जेव्हा मी ही जबाबदारी नीट पार पाडते, तेव्हाच देशाची अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होते. आणि म्हणूनच एका आधुनिक बँकरची शपथ काय असायला हवी ती हीच आहे. मी प्रामाणिक राहीन. मी सतत नवीन तंत्रज्ञान शिकेन. मी ग्राहकांच्या हिताचं रक्षण करेन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी देशाच्या विकासात माझा वाटा उचलेन. तर ह्या सगळ्या प्रवासानंतर तोच प्रश्न पुन्हा एकदा. बँकर म्हणजे फक्त पैशांचा हिशोब ठेवणारा कोणीतरी की समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?